आशाताईनं काढलं. म्हणजे त्यांची खरडपट्टी काढलीस? आशाताईंना कामावरून काढलं मी. का? नमस्कार मित्रांनो, 1 मे महाराष्ट्र दिन रोजी रिलीज झालेला चित्रपट नाच ग घुमा हा चित्रपट मालकीन आणि मोलकरीण यांच्यातील वाद संवाद या अनुषंगाने वर्किंग वुमन आणि घरोघरी काम करणारी मोलकरीण बाई यांच्या जीवनावरील प्रत्येक बाई घुमाची गोष्ट सादर केली आहे. या चित्रपटाची निर्मिती परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, स्वप्नील जोशी यांनी केली आहे. सोबत अभिनेत्री मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, मायरा वायकुड आणि सारंग साठे यांचे उत्कृष्ट अभिनय बघायला मिळणार आहे. ही कथा आहे एका बँकेत काम करणारी आणि मालकीन असणारी राणी म्हणजे मुक्ता बर्वे आणि तिच्या घरात मोलकरीण असलेली आशा म्हणजे नम्रता संभेराव या दोघींचा एकमेकांवर रागावणं, रुसणं, चिडणं, माया करणं असे भावभावनांचे बरेच हृदय पाहायला मिळतील. यासोबत आशाताई यांना कामावर यायला उशीर होणं, सारखं मोबाईलवर बोलणं, कॉल रिसीव्ह ना करणं यामुळे एकदा राणी आणि तिची मोलकरीण यांमध्ये वाद होतो आणि राणी आशाताईला कामावरून काढते. त्यानंतर घरातील कामे आणि वातावरण कसा निसटता, तिचा कुटुंब आणि तिचा नवरा सारंग यांमधले संभाषण आणि शाळेत जाणारी तिची लहान मुलगी सायली म्हणजे मायरा वायकुड यांच्या जीवनातील अडचणी आणि कामे यांवर कसा परिणाम होतो हे सगळं या चित्रपटात पाहायला मिळणार. त्यांच्यावर रोजची कामं कोण करणार हे ठरवण्यात आणि नव्या बाईच्या शोध घेण्यात निम्मा सिनेमा सरतो. दरम्यान राणी नाईलाजानं पुन्हा एकदा आशाबाईंना कामावर बोलवते, पण पुन्हा खटका उडतो आणि पुन्हा आशाबाईंना कामावरून काढलं जाते. राणी आणि आशा पुन्हा एकत्र येतात का? राणीला नवीन कामवाली बाई मिळणार का? कोण कोणाची समजूत काढणार? आशाबाईचं दुःख राणीपर्यंत पोहोचणार का? अशा बऱ्याच प्रश्नाची सरळ साधी उत्तर सिनेमात मिळतील. तर मित्रांनो, शेवटी इतकंच म्हणेल, मालकीन आणि मोलकरीण यांच्या हा चित्रपट केवळ मनोरंजक नसून चित्रपटातील दोन्ही बाजूंमधील वास्तवरित्या जीवनशैली पडद्यावर सादर केली आहे. असा हा चित्रपट संपूर्ण परिवारासोबत अवश्य पाहावे. मी या चित्रपटाला 9.0 IMDb रेटिंग देणार. तुमच्या चित्रपटाबद्दल विचार कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. आता निघतो मी, बाय.